भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना जीवे मारण्यासाठी पैसे देण्याचं आमिष दाखवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणावरून सोलापुरात समर्थक आक्रमक झालेत। आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह शेकडो समर्थकांनी सोलापुरात एकत्र येत घटनेचा निषेध केला। या प्रकरणी श्रीशैल हुळ्ळी आणि प्रभाकर फुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी श्रीशैल हुळ्ळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाल्याचं सांगण्यात येतंय। या आरोपीच्या मागे नेमका कोण मास्टरमाइंड आहे याचा शोध घ्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी समर्थकांनी केली आहे। निवेदन दिलेलं आहे काय भूमिका आपली असणार आहे काय सांग? परवा दिवशी 7 तारखेला शुक्रवारी रात्री ज्या 2 समाजकंटकांनी आमदार साहेबांना त्यांच्या ड्रायव्हरला सांगून ही जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी अक्कलकोट आणि सोलापूरच्या वतीनं तीव्र निषेध करतो। आणि जे ते समाजकंटक आहेत, आम्ही आज साहेबांना निवेदन दिलंय। साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई कशी करता येईल ती करतो म्हणून आम्हाला सांगितलेले आहे। आम्ही या ठिकाणी आज सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी शांतीत आम्ही सगळेजण येऊन या ठिकाणी आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि एसपी साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि 100% साहेबांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करून जे पण प्रोसिजर आहे ते लीगल प्रोसिजर आम्ही पूर्ण करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। जे आरोपी आहेत ते राजकीय आहेत का, कुठल्या पक्षाचे आहेत का, कोण त्यांच्या पार्टीचे आहेत का, काय? आता ते सगळं चौकशी करतीलच साहेब, चौकशी करून काय आहे ते सगळ्या जनतेसमोर येईलच, लवकरच येईल। सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना कालच उघडकीस आली। खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आज सचिनदादा कल्याण शेट्टी संबंध जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत आणि अशा लोकप्रतिनिधीला हत्येची सुपारी देण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे। कालच त्या आरोपींवरती गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली। मात्र आमची मागणी आज एसपी साहेबांकडे अशी केली की सचिनदादा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, कारण लोकप्रतिनिधी म्हणून सचिनदादा काम करत असताना अशा पद्धतीच्या धमक्या येणं आणि हत्येची सुपारी देण्याची घटना अत्यंत गंभीर आहे। आणि अशा पद्धतीचा फक्त सुपारी देण्याचा विषय नाही तर त्याच्या पाठीमागं एक शक्ती काम करत असल्याचा दाट संशय आम्हाला आहे। आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे की सचिनदादांना त्यांनी सुरक्षा वाढवून देण्यात यावी, कारण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आज अक्कलकोट ठिकाणीच नाही तर संबंध जिल्ह्यातनं हजारो लोक सचिनदादांना दररोज भेटण्यासाठी येत असतात। आणि अशा लोकप्रिय नेत्याला हत्येची सुपारी देण्याची घटना, त्यांना धमक्या येणं अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही आज एसपी साहेबांकडे केलेली आहे। प्राथमिक आम्ही सांगू शकत नाही, मात्र कालच अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता केवळ त्या आरोपींनी अशा पद्धतीची भूमिका घेतली किंवा हत्येची सुपारी देण्याचा विषय नाही, तर निश्चितपणानं असा दाट संशय येतो की त्याच्या पाठीमागं कुठली तरी एक शक्ती काम करत असल्याचा दाट संशय आहे। त्यामुळं संशय आज आम्ही नाव घेऊ शकत नाही, मात्र पोलीस प्रशासनावरती आमचा विश्वास आहे। पोलीस प्रशासनाने ज्याची चौकशी केली तर निश्चितपणानं जी कोणी शक्ती असेल ती समोर येईल। सचिनदादांनी काल या प्रकरणावर बोलण्यास नकार दिलाय, आपण नाही बघा, लोकप्रतिनिधी म्हणून सचिनदादा दादांचं काम करतायत। आज संबंध जिल्ह्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आज सचिनदादा काम करतायत। त्यांनी जरी या प्रकरणावरती बोलण्याचा नकार दिला असला तरी कार्यकर्ता म्हणून आमचं सचिनदादांवरती प्रेम आहे। हजारो कार्यकर्त्यांचा नेता म्हणून सचिनदादा काम करतायत आणि अशा लोकप्रिय नेत्याचा, लोकप्रतिनिधीचा आणि आमदार म्हणून काम करणाऱ्या अशा नेत्याचा सुरक्षेची जबाबदारी सगळ्यात महत्वाची आहे। आणि अशा नेत्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि त्यांची सुरक्षा वाढवावी अशा आमची भूमिका आहे।